छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीला उतरला। या सिनेमाने अवघ्या 4 दिवसात 150 कोटींची कमाई केली। मात्र एकीकडे सिनेमाची ही घोडदौड सुरू असताना दुसरीकडे मात्र विकिपीडियावर संभाजीराजेंची बदनामी होत असल्याचं समोर आलं। त्यात अभिनेता कमाल खाननं एक वादग्रस्त मजकूर शेअर केला आणि वादाची ठिणगी पडली। एबीपी माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। पाहूयात या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। संभाजीराजेंचा पराक्रम, त्यांचं बलिदान हे सगळं भव्य पडद्यावर पहिल्यांदाच दाखवण्यात आलं। त्यामुळे संभाजीराजेंचा इतिहास सर्वदूर पोहोचला। पण छावा रिलीज झाल्याच्या अवघ्या 4थ्या दिवशी कुणीतरी संभाजीराजेंची बदनामी करणारा मजकूर विकिपीडियावर अपडेट केला। नेहमीच वादाच्या गर्तेत राहणारा अभिनेता कमाल खाननं एक्स पोस्टवर तो आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आणि वादाची ठिणगी पेटली। छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत, त्याला या खान नावाच्या अगर तोंड उघडायचं असेल ना, तर पोलीस आपलं काम निश्चितपणे तरी करतील ना। संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं, कायम। KRKचा तात्काळ तुम्ही बंदोबस्त करावा। छावा चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून हा औरंगजेबासारखा पिसाळल्याचं निदर्शनास येते आहे। कमाल खाननं 17 फेब्रुवारीला केलेली ही एक्स पोस्टमधला मजकूर वाचून कोणत्याही शिवप्रेमी आणि शंभूप्रेमीच्या मनात संतापाची लाट उसळेल। पण त्यामागचे संदर्भ शोधले असता स्टीवर्ट गॉर्डनचं द मराठाज, जेम्स लेनचं शिवाजी द हिंदू किंग अशा अनेक पुस्तकांचा संदर्भ दिसून येतो। मात्र या सगळ्या प्रकारावरून राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले। आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत, IG सायबर, यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। फडणवीसांच्या आदेशानंतर तातडीनं महाराष्ट्र सायबर सेलनं विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस धाडत आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची मागणी केली। दुसरीकडे नितेश राणेंसह इतर नेत्यांनीही या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतला। उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललो असतो, तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात। घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे। आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत, ह्याला या खान नावाच्या अगर तोंड उघडायचं असेल ना, तर पोलीस आपलं काम निश्चितपणे तरी करतील ना। पण त्याच्यात काय उरलं सुरलं असेल तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच। आज जो 300-350 वर्ष होत आली संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं, कायम। सर्वात शूर राजा, सर्वात हुशार राजा, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला राजा, पुस्तकं लिहिणारा राजा, अतिशय चाणाक्ष बुद्धीचा राजा, त्याला औरंगजेब कधीही हरवू शकला नसता। या सनातनी मनुवाद्यांनी कायम कान रचलं आणि अखेरीस संभाजी महाराज हे संगमेश्वरला हाती सापडले। KRKचा तात्काळ तुम्ही बंदोबस्त करावा। छावा चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून हा औरंगजेबासारखा पिसाळल्याचं निदर्शनास येते आहे। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचा मजकूर जो विकिपीडियावर प्रसारित केला तोही तात्काळ हटवला गेला पाहिजे। आणि KRK असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, असे जे शिवरायांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतात, यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटक केली पाहिजे। आता ज्या विकिपीडियावरून संभाजीराजेंविषयीचा हा मजकूर प्रसारित करण्यात आला ते विकिपीडिया नेमकं काय पाहूया। विकिपीडिया हे इंटरनेटवरील मुक्त व्यासपीठ आहे। लोकांनी लोकांसाठी तयार केलेला हा माहितीचा कोश आहे। यात अपलोड होणाऱ्या मजकुरात विकिपीडियाचा हस्तक्षेप नसतो। सर्वसामान्य कंटेंट क्रिएटर आणि अगदी तुम्ही आम्ही सुद्धा यात माहिती अपलोड करू शकता। पण ही माहिती अपलोड करताना त्या माहितीचा संदर्भ द्यावा लागतो। त्यासाठी विकिपीडियाचे निकष ठरलेले आहेत।
ही माहिती पडताळून पाहणारेही सर्वसामान्यांमधलेच असतात. माहिती पडताळणी किंवा छाननीसाठी विकिपीडियाची कोणतीही यंत्रणा नाही. याच कारणामुळे विकिपीडियावर अपलोड झालेल्या मजकुराची जबाबदारी निश्चित करता येत नाही. माहिती संदर्भात कुणी आक्षेप घेतल्यास तो मजकूर हटवला जातो. चुकीची किंवा अर्धवट माहिती अपलोड करणाऱ्यांचं खातं निष्क्रिय होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या पहिल्या बजेटमध्ये विकिपीडियाचे संदर्भ दिल्यानं त्यांच्यावरही टीका झाली होती. इतिहासाच्या विद्रुपीकरणाचं किंवा छेडछाड करण्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही आहे. या अगोदरही असे अनेक प्रकार घडून गेलेत. राजकारण रंगलंय, आंदोलनं आणि मोर्चेही निघालेत. पण अशा प्रकारच्या प्रवृत्तींना रोखणं गरजेचं आहे. खरं तर छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्याला, त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या बलिदानाला तोड नाही. संभाजीराजेंना अवघं 32 वर्षांचं आयुष्य लाभलं. ते पराक्रमी आणि प्रचंड बुद्धिमान होते. संभाजीराजे संस्कृत पंडित होते. त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथही लिहिला. संभाजीराजेंना अनेक भाषांचं ज्ञानही होतं. पराक्रमी संभाजीराजेंनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याच्या सिद्धीसह अनेक परकीय आक्रमणं परतवून लावली. अफाट मुघल सैन्याशी संभाजीराजेंनी धीरोदत्तपणे लढा दिला. अखेर औरंगजेबाच्या अटकेत असताना संभाजीराजेंचा अनन्वित छळ झाला. पण औरंगजेबासमोर संभाजीराजे कधीच झुकले नाही. इतिहासात संभाजीराजेंच्या पराक्रमाची, त्यांच्या त्यागाची नोंद आहे. मात्र हाच इतिहास विद्रूप करण्याचा आणि संभाजीराजेंची बदनामी करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे सुरू आहे. सोशल मीडियात त्याला हवा देणारी कमाल खान सारखी मंडळी आहेत. पण हे असले प्रकार थांबवणं आणि ते करणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर कारवाई होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.